बांधकाम कामगार व इतर कामगार कल्याणकारी मंडळच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या फॉर्मवरील जावक दिनांक, जावक क्रमांक, नियुक्ती तारीख चुकीच्या पद्धतीने भरलेली आहे म्हणून फॉर्म रिजेक्ट करण्यात येत आहे। ऑनलाईन पद्धतीने भरलेले फॉर्म तपासताना तपासणी कर्मचाऱ्यांकडून चुकीचा तालुका भरलेला आहे असे सांगून फॉर्म रिजेक्ट करतात। कामगारांच्या मुलांचे वारस नोंद किंवा मोबाईल नंबर नोंद करून घेण्याकरिता कामगारांना रांगेत उभा करणे व एजंट मार्फत आलेल्या फॉर्मचे वारस नोंद करणे त्वरित बंद करावे। कामगार सेतू सेवा केंद्रातील दलालांची एजंटगिरी बंद करावे व तसेच कामगार सेतू सेवा केंद्रावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करा म्हणून जनक्रांती असंघटित बांधकाम कामगार संघटना व कामगार व रोजगार विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने 1 मे कामगार दिनानिमित्त काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आला। मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आज 1 मे महाराष्ट्र कामगार 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त जनक्रांती असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नावरती आज पूनमगारच्या समोर उपोषण घेत आहे। मागील काही दिवसापासून माननीय कामगार आयुक्तांना वारंवार निवेदन देऊन देखील माननीय कामगार कुठल्याही स्वरूपाची दखल घेत नाहीत। 22 तारखेला आम्ही या इथंच आंदोलन घेतलं होतं आणि ते आंदोलन घेऊन माननीय कामगार आयुक्तांना त्याच्याबद्दल आम्ही कळवलं होतं, परंतु कामगार आयुक्त हे कुठल्याही स्वरूपाची कारवाई न करता आणि कुठलाही निर्णय न घेता फक्त बघू करू फक्त दिवसा ढकलायचं काम करत होते। परंतु आमची जी मागणी होती, जर आमच्या मागण्या मान्य नाही झालं तर बांधकाम कामगार आयुक्ताच्या ऑफिस समोर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष कामगार व रोजगार विकास मंच महाराष्ट्र राज्य। सर्वप्रथम कामगारांना कामगार दिनानिमित्त व त्याचबरोबर महाराष्ट्र दिनानिमित्त आज या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो। गेल्या 22/4/2025 रोजी जनक्रांती असंघटित कामगार संघटना व त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून याच ठिकाणी आम्ही लाक्षणिक उपोषण केला होता। त्या उपोषणाचा स्वरूप असा होता की असंघटित बांधकाम कामगार व इमारत कामगार यांच्यासाठी शासनाने जे सेवा केंद्र ठेवलेले आहे त्या सेवा केंद्रामध्ये सावळा गोंधळ सुरू आहे। त्या विषयावर आम्ही लाक्षणिक उपोषण करून माननीय सहाय्यक आयुक्त कामगार विभाग यांच्याकडे निवेदन दिला होता। त्या निवेदनाचा दखल घेऊन त्या कामगार विभागामधून एक पत्र आम्हाला देण्यात आला। त्यामध्ये असं म्हणलं गेलेलं आहे की तुमच्या मागण्याची दखल घेण्यात येईल, परंतु आजपर्यंत त्या मागण्याची दखल घेतली नाही म्हणून आज या ठिकाणी जनक्रांती असंघटित बांधकाम कामगार संघटना व त्याचबरोबर कामगार व रोजगार विकास मंचच्या वतीने या कामगार आयुक्तांच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी काळी फिती लावून आंदोलन करत आहे। जर येणाऱ्या काळात आमच्या मागण्याची दखल सहाय्यक आयुक्तांनी घेतली नाही तर या ठिकाणी कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला आम्ही ताला ठोकण्यासाठी येणार आहे आणि तो पण हजारो कामगारांना घेऊन त्या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात आम्ही येणार आहे। हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनक्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात येत असून सदर उपोषण हे कामगार कल्याण मंडळ सोलापूर यांच्याकडून कामगारांना होणाऱ्या जाणून बुजून होणाऱ्या त्रासाबद्दल उपोषण करण्यात येत आहे। सेवा केंद्र हे शासनाने कामगारांच्या सेवेसाठी कामगारांच्या सुविधेसाठी तयार केले असताना येथील सेवा केंद्रातील कर्मचारी हे कामगारांची जाणून बुजून पिळवणूक करतात, नवनवीन नियम स्वतःच्या मनमानी कारभार करतात। यावर वारंवार आयुक्तांशी सहाय्यक आयुक्त संपर्क साधला असता ते फक्त आश्वासन देऊन कोणतीही कारवाई करत नाही व कामगारांचा त्रास हा देशीतच असून यापुढे या उपोषणानंतर जरी अशीच परिस्थिती कायम राहिली तर जनक्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने कामगार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून व ह्याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून कामगारांची सोय करण्याकरिता
प्रयत्न करण्यात येणार असून कामगार आयुक्तांनी याची नोंद घ्यावी एवढीच विनंती या माध्यमातून करतो.